30% लोकसंख्या असणाऱ्या मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार द्या. मुस्लिम संघटनांची मागणी. योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्यास गृहीत धरू नका. महाविकास आघाडीला इशारा. मनसेची मुस्लिम विरोधी भूमिका मवाळ. मनसे नेते दिलीप धोत्रेंकडून खास मुस्लिम बांधवांसाठी अजमेर शरीफ यात्रेचं आयोजन. रोहित पवारांची चौकशी करावी. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी. तर जरांगेंचे सगळे कार्यक्रम रोहित पवार यांच्या वॉर मधून चालतात, हाकेंचा आरोप. अल्पउत्पन्न गटाला म्हाडाचा दणका. घरांच्या किमतींमध्ये 12 ते 13 लाखांची वाढ. आता AI करणार वाहतूक नियंत्रण. बंगळुरूमध्ये चौकात लागणार नवं तंत्रज्ञान. महाराष्ट्रात सुद्धा याचा विचार सुरू. यामुळे वाहतूक कोंडीपासून सुटका होण्याची अपेक्षा. वाढत्या कर्जामुळे जगावर आर्थिक संकटाची भीती. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा सावधगिरीचा इशारा. राज्यातील 11,000 कोटींच्या रस्ते कामांसाठी 19 निविदा जारी. तर पुणे रिंग रोड, नागपूर, गोंदिया आणि भंडारा गडचिरोली महामार्गाच्या कामांसाठी निविदा खुल्या. WHO कडून मंकीपॉक्सच्या पहिल्या लशीला मान्यता. आफ्रिकेसह इतर देशांमध्ये सुरू होणार लवकरच लसीकरण. यवतमाळमध्ये अतिवृष्टीचा फळबागांना मोठा फटका. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान भरपाई देण्याची आता शेतकऱ्यांची मागणी. ईदची रजा आता 17 ऐवजी 18 सप्टेंबरला. 17 तारखेला अनंत चतुर्दशी असल्यामुळे निर्णय. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी चकमक. 2 जवान शहीद. लष्कराकडून सर्च ऑपरेशनही सुरू. चोवीस तासात जगातल्या 3 दिग्गज कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात. तर PwC मध्ये 1800, मायक्रोसॉफ्टमध्ये 600 कर्मचाऱ्यांवर कोसळणार बेरोजगारीची कुऱ्हाड. तर सॅमसंगमध्ये सुद्धा 30% कर्मचारी कपात.